नमस्कार. आपण पाहत आहात लोक तुफान न्यूज. सत्याचा आवाज, जनतेचा विश्वास. गौरक्षकांच्या नावाखाली अमानुष अत्याचाराचा आरोप. चालकाच्या तोंडात शेण कोंबल्याची जालना तालुका पोलीस ठाण्यात तक्रार. 11 वर्षीय मुलाच्या तोंडातही शेण कोंबण्याचा प्रयत्न, मारहाण, जातीय अपमान व धमकीचे आरोप. जालना शहरात माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. गौरक्षक व बजरंग दलाचे कार्यकर्ते असल्याचे सांगणाऱ्या काही व्यक्तींनी वाहन अडवून चालकाला मारहाण केली, जातीय अपमान केला आणि त्याच्या तोंडात जबरदस्तीने शेण कोंबले असा गंभीर आरोप करण्यात आला आहे. चालकाच्या 11 वर्षीय मुलाच्या तोंडातही शेण कोंबण्याचा प्रयत्न झाल्याचं तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी परमेश्वर सुहास शिवाळे यांनी 21 ऑगस्ट 2026 रोजी जालना तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून 6 व्यक्तीसह इतर अज्ञात आरोपी विरुद्ध कारवाईची मागणी केली आहे. कन्हैयानगर टी पॉइंट जवळ वाहन अडवले. तक्रारीनुसार 23 मे रोजी हिवाळे हे त्यांच्या 11 वर्षीय मुलगा सम्यक व नारायण मारुती कांबळे यांच्यासोबत देऊळगाव राजा येथील आठवडी जनावरांच्या बाजारातून जालन्याकडे परतत होते. कांबळे यांनी एक तरुण बैल खरेदी केला होता व त्यासंबंधी कागदपत्रे त्यांच्याकडे होती. दुपारी 3:30च्या सुमारास कन्हैयानगर टी पॉइंट जवळ काही मोटरसायकल स्वारांनी वाहनाचा पाठलाग करून ते अडवले. मोटरसायकली वाहनासमोर आडव्या लावत सर्वांनी घेरले आणि आपण बजरंग दलाचे कार्यकर्ते व गौरक्षक असल्याचे सांगितल्याचा आरोप तक्रारीत आहे. मारहाणीनंतर तोंडात शेण कोंबल्याचा आरोप. आरोपींनी वाहनात काय घेऊन जात आहात अशी विचारणा करून हिवाळे यांची कॉलर पकडून मारहाण केली. त्यानंतर जातीय स्वरूपाचे अपमानास्पद शब्द वापरल्याचा आरोप आहे. बैलाच्या खरेदीची कागदपत्रे दाखवूनही शिवीगाळ व दमदाटी सुरूच राहिल्याचे तक्रारीत म्हटलं आहे. त्यानंतर बैलाचे शेण आणून हिवाळे यांच्या तोंडात जबरदस्तीने कोंबण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच त्यांच्या 11 वर्षीय मुलाच्या तोंडातही शेण कोंबल्याचा प्रयत्न करण्यात आला. वडिलांनी विरोध करून मुलाला दूर केल्याचे तक्रारीत नमूद आहे. व्हिडिओ बनवून जीवे मारण्याची धमकी. घटनेचा मोबाईलमध्ये व्हिडिओ तयार करून पोलिसात तक्रार केल्यास कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे. नारायण कांबळे यांनाही मारहाण करण्यात आली असून वाहनांचे नुकसान केल्याचे तक्रारीत म्हटलं आहे. घटनेनंतर जवळपास 3 महिन्यांनी तक्रार दाखल करण्याचे कारणही हिवाळे यांनी तक्रारीत स्पष्ट केलं आहे. 20 ऑगस्ट रोजी इंस्टाग्रामवर घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तक्रार करण्याचा निर्णय घेतल्याचं नमूद केलं. संबंधित व्हिडिओ एका इंस्टाग्राम खात्यावरून प्रसारित झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. अॅट्रॉसिटी कायद्यानुसार कारवाईची मागणी. फिर्यादीने आपण अनुसूचित जाती प्रवर्गातील असल्याचं नमूद करत जातीय अपमानाच्या आरोपावरून अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाईची मागणी केली आहे. तसेच भारतीय न्याय संहितेतील लागू तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनेचे सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल व्हिडिओ व सोशल मीडिया पोस्टसह इलेक्ट्रॉनिक पुरावे सुरक्षित करून संबंधित व्यक्तीचे जबाब नोंदवावेत अशीही मागणी करण्यात आली आहे. लोक तुफान न्यूज, अशफाक पटेल. माझं नाव परमेश्वर सुहास शिवाळे, राहणार नूतन वसाहत, अंबड रोड. मी आठवड्या बाजारामधून देऊळगाव राजा बाजारामधून एक बैल मारुती कांबळे यांचा घेऊन येत असताना मला बजरंग दलाचे कार्यकर्त्याने अडवले व माझ्या संग मारहाण केली व माझ्या तोंडामध्ये त्यांनी शेण घातले. माझ्या मुलाला मारायच्या धमक्या दिल्या. जे मारणारे लोक ते बजरंग दलाचे लोक आहे. त्यांचे नाव व्यंकटेश भगत, अर्जुन सिंग, रितेश विलासराव देशमुख, शिवराम पिछाडे, यश सरकटे, सोमेश पाटील हे 6 जणांनी मला मारहाण केली आणि सोशल मीडियावर माझे व्हिडिओ अपलोड केले. यांनी माझी बदनामी झाली व मी तालुका पोलीस स्टेशनमध्ये आलो तरी साहेबांनी मला न्याय देण्यात यावा.